तर त्यासाठी सगळ्यात आधी एका कुकरमध्ये आपण डाळ घेऊयात। तर इथे पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची आहे, त्यानंतर मसूर डाळ एक पाव वाटी घेतलेली आहे। तर आता ह्या ज्या डाळी आहेत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, कारण जास्त वेळ टिकण्यासाठी याला पावडर लावली जाते, त्यामुळे आपण 1-2 वेळा ह्या डाळी ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेऊयात। तर इथे डाळी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे। आता याला झाकण लावायचं आहे आणि 3 शिट्या येईपर्यंत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। तर आता आपण हे गॅसवर ठेवून देऊयात। डाळ येते आपली शिजते तोपर्यंत येते मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी रवा घालायचा आहे, रवा शक्यतो बारीक वापरा। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा ओवा घालायचा आहे, हलका हाताने आपण क्रश करून घेऊयात म्हणजे चांगला असा फ्लेवर त्यामध्ये उतरतो। त्यानंतर एक पाव चमचा सोडा घालायचा आहे खाण्याचा, पाव चमचाला पण थोडासा कमी मी वापरलेला आहे। आणि आता हे सुके जिन्नस सगळे एकत्र करून घेऊयात। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून कडकडीत गरम केलेलं तेल, एक मोठा चमचा जो असतो तो वापरलेला आहे। आणि आता हे जे तेल आहे, मोहन आहे, ते पिठाला आपण चांगलं असं लावून घेऊयात। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर आता तुम्ही पाहिलं असेल पिठाचा अशा पद्धतीने गोळा झाला की मोहन आपलं चांगलं असं लागलेलं आहे असं समजायचं। आता थोडं थोडं पाणी घालत आपण ही जी कणिक आहे ती मळून घेऊयात। जसं लागेल त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त सैलसर करायचं नाही। तर घट्टसर असं येते हे मी पीठ मळून घेतलेलं आहे, हे पहा। आणि आता हे 10 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटं कणिक मुरण्यासाठी ठेवून द्यायची आहे, म्हणजे रवा आपला चांगला असा फुलतो। डाळ सुद्धा इथे आपली शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज रेसिपीला लाईक करायला विसरू नका। आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका मोठ्या भांड्यामध्ये ते मी 2 ते 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे, मोठे 2 ते 2.5 चमचे तेल वापरलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे, मोहरी चांगली अशी तडतडली की त्यानंतरच पाव चमचा जिरे घालायचा आहे। त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। आता कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। पाव चमचा हिंग इथे मी वापरलेला आहे, हिंग थोडा आपण डाळ शिजवत होतो त्यावेळेला वापरलेलाच होता। तर आता हलका हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे, यामध्ये घालायचा आहे मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील घालायचा आहे। आता हा जो टोमॅटो आहे तो मऊ पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर घालायचा आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट। तर इथे मी आलं लसूण पेस्ट वापरलेले आहे, तुम्ही या ठिकाणी लसूण सुद्धा वापरू शकता आलं लसूण पेस्टच्या ऐवजी। तर आता मिनिटभर आपण तेलामध्ये हे चांगलं असं परतून घेऊयात। आलं लसूण पेस्ट चांगली अशी तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये घालायचा आहे 1 मोठा चमचा लाल तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद इथे मी वापरलेली आहे। आता 1 मिनिटभरच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये जी आपण शिजवलेली डाळ आहे ती घालायची आहे। फोडणीमध्ये डाळ ओतली की लगेचच यावर झाकण ठेवायचं, म्हणजे जी काही फोडणीचा जो स्मेल असतो तो त्यामध्ये उतरतो। आणि मिनिटभरानंतर याचं झाकण काढायचं आणि यामध्ये साधारणतः 4 वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे। हे गरम पाणी मी कुकरमध्ये घातलं होतं आणि जी काही डाळ वगैरे असेल ती त्या पाण्यामध्ये उतरेल। तर आता 4 वाटी इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूयात। ज्यावेळी आपण डाळ शिजवत होतो त्यावेळेला मीठ घातलेलं आहे त्यानुसार इथे मी मीठ वापरते। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एक 5 मिनिटं मीडियम हीटवर आपल्याला
ही जी डाळ आहे ती चांगली अशी शिजवून घ्यायची आहे। तर हवं तर तुम्ही तिखट वापरण्याऐवजी मिरची वापरू शकता, म्हणजेच तुम्हाला वरण बनवायचं असेल डाळीऐवजी तर तुम्ही ते वापरू शकता। तर आता इथे मी 2 छोटे छोटे तुकडे चिंचेचे वापरलेले आहेत। तुम्हाला हलकासा गोडवा हवा असेल तर थोडीशी साखर किंवा एखादा गुळाचा खडा देखील इथे तुम्ही वापरू शकता। आता एक 5 मिनिटं मीडियम हीटवर आपण चांगली अशी ही जी डाळ आहे ती शिजवून घेऊयात। तर एक 5 मिनिटं झालेली आहे आणि आपली डाळ देखील मस्त अशी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तिथे आपली डाळ तयार झालेली आहे आणि आपले इथे कणिक सुद्धा चांगली अशी मुरलेली आहे, तुम्ही पाहू शकता। मिनिटभर चांगली अशी मळून घेऊयात। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता काय करायचं आहे, याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही ओळखलंच असेल तर इथे आपण याची बट्टी बनवणार आहोत। राजस्थानची फेमस डिश डाळ बट्टी आज आपण करणार आहोत। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि आता तुम्ही पाहू शकता लिंबाच्या आकाराएवढे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत, कारण हे आपण आप्पे पात्रामध्ये भाजणार आहोत, त्यामुळे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बसतील एवढ्या आकारमानाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत। अगदी लिंबाच्या आकाराएवढे मी ते गोळे तयार करून घेते। हे पहा अशा पद्धतीने। आता बाकीच्या कणकेचे सुद्धा मी अशाच पद्धतीने गोळे तयार करून घेते। तर हे पहा इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहे। अगदी छोटे छोटे लिंबाच्या आकाराएवढे गोळे तयार करून घेतलेले आहेत। इथे मी आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि लगेचच याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पटकन हे जे गोळे बनवलेले आहेत ते यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि लो फ्लेमवर आपल्याला हे गोळे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत, कारण ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत। जर तुम्ही मोठ्या गॅसवर हे गोळे शिजवलेत तर ते आतमधून कच्चे राहतील, त्यामुळे लो गॅसवर आपल्याला हे जे गोळे आहेत ते चांगले असे भाजून घ्यायचे आहेत। खरं तर हे चुलीमध्ये विस्तवावर भाजले जातात, पण इथे शहरामध्ये चूल उपलब्ध नसते, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने आप्पे पात्रामध्ये ही अशी बट्टी तयार करू शकता। तर वरतून हलका हलका मी तेल लावून घेतलेला आहे, म्हणजे सगळीकडे गोळ्याला तेल लागेल आणि आपल्याला अलगदपणे सगळीकडून हे व्यवस्थित असे गोळे भाजले जातील। आता थोड्या वेळानंतर पलटून घेऊन दुसऱ्या साईडने सुद्धा हे मी गोळे चांगले असे भाजून घेते। एखाद्या वेळेस जर तुम्हाला तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वेगळी डिश नक्की ट्राय करू शकता आणि अतिशय सोपी डिश आहे। आता हे जे मधला भाग असतो त्यामध्येच फ्लेम जास्त लागते, त्यामुळे मधल्या भागाचे गोळे मी साईडला काढलेले आहेत आणि साईडचे गोळे मी मधल्या भागामध्ये घेऊन ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेते। तर हलकं हलकंसं तेल लावून आणि अशा पद्धतीने गोलाकार फिरवत फिरवत हे मी भाजून घेते। जास्त वेळ लागत नाही, कमीत कमी 5 मिनिटांमध्ये हे आरामात भाजून होतात आणि तुम्ही पाहू शकता सगळे गोळे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आणि क्रॅक सुद्धा गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता इथे आपली मस्त सुंदर अशी ही डाळ बट्टी तयार झालेली आहे। हे पहा किती सुंदर दिसते आणि अजिबात चिंता करू नका, आतपर्यंत ती व्यवस्थित शिजली जाते, कारण आपण लो गॅसवर ही शिजवतो। आणि तुम्हाला मी आता फोडून सुद्धा दाखवते। मस्त गरमागरम डाळ आणि तुपासोबत अप्रतिम लागते आणि अगदी झटपट तयार होते, नक्की ट्राय करून पहा। तर आता ही जी बट्टी आहे मी तुम्हाला फोडून दाखवते, अगदी आतपर्यंत शिजली जाते आणि ही खायची कशी, तर ही अशा पद्धतीने फोडून घ्यायची आहे, चुरून घ्यायची आहे। हे पहा, चुरून घेतल्यानंतर त्यावर मस्त तुपाची धार सोडायची आणि जी आपण डाळ बनवलेली आहे ती वरतून सोडायची आणि मस्त डाळीसोबत चुरून चुरून ही खायची असते। तर इथे आपली अगदी
चमचमीत अशी ही डाळबट्टी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत।